नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत आपल्याला संकलित मूल्यमापन भाग 1 चे 25-26 चे पेपर आले होते। बघा, आजचा जो पेपर होता तो होता गणिताचा। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीचा गणिताचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न कशा स्वरूपाचे होते आणि त्याची उत्तरे कशी लिहायची होती याविषयीची माहिती घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला इतर विषयाचे मागच्या वर्षीचे व्हिडिओ देखील पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या टायटल अंतर्गत तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता। बघा, इयत्ता दुसरीचा हा जो पेपर आहे तो एकूण 30 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये एकूण 1 ते 8 असे 8 प्रश्न आहेत। बघा, प्रश्न पहिला आणि दुसरा हा प्रात्यक्षिक तोंडीसाठी 10 मार्कासाठी असणार आहे, तर उर्वरित 20 मार्क हे लेखीसाठीचे दिलेले आहेत। बघा, आता प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी जो पहिला प्रश्न आहे तो आहे सन 2025 दिनदर्शिकेतील ऑक्टोबर महिना दाखवून त्यावर आधारित खालील प्रश्न विचारावेत। विद्यार्थ्यांना कॅलेंडर दाखवायचे आणि त्यामध्ये प्रश्न विचारायचे आहेत की भाऊबीज किती तारखेला आहे, कोणता वार 5 वेळा आलेला आहे, या महिन्यात एकूण दिवस किती आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून अचूक 3 उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न विचारावेत कोणतेही 2, जसं की ग्रेगरियन वर्षातील 31 दिवसांचे महिने कोणते, नावे सांग, भारतीय सौर वर्षाच्या सुरुवातीचा किंवा शेवटचा महिना कोणता, यासाठी 2 गुण या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत। त्यानंतर प्रात्यक्षिकासाठी दुसरा जो प्रश्न आहे तो आहे फरशीवर किंवा जमिनीवर 1 ते 50 संख्या लिहाव्यात आणि दिलेल्या टप्प्याने उडी मारण्यास सांगावे, जसं की 2चा टप्पा, 3चा टप्पा, 4चा टप्पा। अचूक 3 उड्या मारण्याला या ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वरील प्रात्यक्षिक घेताना खालील प्रकारचे कोणतेही 2 प्रश्न विचारावेत, जसं की 3च्या टप्प्यावर उडी मारल्यानंतर तू कोणत्या संख्येवर पोहोचशील, किंवा 10 वर पोहोचण्यासाठी 2च्या टप्प्याने तू किती उड्या मारशील, अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर 2 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर त्या ठिकाणी त्याला 2 गुण मिळणार आहेत। त्यानंतर बघा, लेखी चाचणीसाठीचा प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली उदाहरणे सोडव, एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे बाहुलीची किंमत अक्षरात लिही। बघा, या ठिकाणी ही आहे बाहुली, या बाहुलीची किंमत आहे 45 रुपये। अक्षरात आपल्याला त्याचं लेखन करायचं आहे। एका आमराईत आंब्याची 67 झाडे आहेत, आंब्याच्या झाडांची संख्या अंकात लिही। बघा, या ठिकाणी 67। अधोरेखित केलेल्या अंकाची स्थानिक किंमत लिही। बघा, आता या ठिकाणी घरावर 88 क्रमांक संख्या लिहिलेली आहे, त्यामध्ये 8ला अधोरेखित केलेला आहे, या 8ची स्थानिक किंमत आहे 80। त्यानंतर खालील संख्या विस्तारित रूपात लिही। 72, यामध्ये एकक आहे 2 आणि या ठिकाणी 7ची किंमत असणार आहे 70। 70 अधिक 2 हे 72चं विस्तारित रूप आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रतीकांवरून संख्या लिही। एकक बघा, या ठिकाणी एकक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9। एककाच्या ठिकाणी लिहूया 9। दशक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9। प्रतीकांवरून संख्या तयार झालेली आहे 99। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, खालील दिलेली उदाहरणे सोडव। बघा, या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात दिलेला आहे। एकक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6। या ठिकाणी पहिली जी संख्या तयार होणार आहे एकक आहेत 1, 2, 3, 4। दशक आहेत 2, बेरीज 2 एकक 3 दशक। बेरीज करायची आहे 4 अधिक 2 6, 2 अधिक 3 5। उत्तर असणार आहे 56। बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे गणित 53 अधिक 14, 3 अधिक 4 7, 5 अधिक 1 6। उत्तर येणार आहे 67। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सुमेधाने तयार केलेल्या फुलांच्या हारात 52 फुले निशिगंधाची व 26 फुले झेंडूची वापरली तर तिने हारासाठी एकूण किती फुले वापरली। बघा, आता 52 मध्ये एकक आहे 2, दशक आहे 5, 26 मध्ये एकक आहे 6, दशक आहे 2। बेरीज करूया, एककांची बेरीज 2 अधिक 6 8, 5 अधिक 2 7, म्हणजेच तिने हारासाठी एकूण 78 फुलं वापरली।
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील दिलेली उदाहरणे सोडव. एकूण 3 गुणांसाठी कप 11 व बशा 15 आहेत, तर कपांपेक्षा बशा कितीने जास्त आहेत? बघा, आता या ठिकाणी वजाबाकी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? बशांची किंमत वर लिहायची आहे. 15 वजा 11. या ठिकाणी 15 5 मधून 1 एकक सुट्टा केला, या ठिकाणी राहिले 4. 1 मधून 1 कमी केले, राहिले 0. म्हणजे या ठिकाणी कपांपेक्षा बशा कितीने जास्त आहेत? 4 ने जास्त आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. 97 वजा 62. एककांची वजाबाकी. 7 मधून 2 गेले, राहिले 5. 9 मधून 6 गेले, राहिले 3. उत्तर येणार आहे 35. परसबागेतून काढलेल्या 78 टोमॅटोंपैकी 25 टोमॅटो पोषण आहारातील भाजीसाठी वापरले, तर किती टोमॅटो शिल्लक राहिले? बघा, एकूण होते 78 टोमॅटो. पोषण आहारासाठी वापरलेले आहेत 25 टोमॅटो. 78 वजा 25. 8 मधून 5 कमी केले, राहिले 3. 7 मधून 2 कमी केले, राहिले 5. या ठिकाणी 53 टोमॅटो शिल्लक राहतील. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे खालील चित्रातील रेषा मोजून लिही. आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेल्या चित्रातून उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा आणि वक्र रेषा मोजून आपल्याला काय करायचं आहे? लिहायचं आहे. जर आपण उभ्या रेषा बघितल्या तर बघा, उभ्या रेषा आहेत 1, 2 आणि सूर्याच्या या ठिकाणची जी मध्यभागीची रेषा आहे ती देखील उभीच आहे, म्हणून या ठिकाणी उभ्या रेषा येणार आहेत 3. तिरप्या रेषा बघा 1, 2, 3, 4, 5, 6. या ठिकाणची 7, 8, 9 आणि 10. तिरप्या रेषा येणार आहेत 10. आडव्या रेषा बघा 1, 2, 3, 4 आणि 5. आडव्या रेषा येणार आहेत 5. आणि वक्र रेषा बघा, या ठिकाणी 1, 2 आणि ही सूर्याची जी आहे ती 3. अशा वक्र रेषा येणार आहेत 3. अशा पद्धतीनं या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी अचूक मोजून त्यांची संख्या लिहिली तर त्याला त्या ठिकाणी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा बघा, पुढचा प्रश्न आहे खालील आकार ओळख आणि रंगव. आपल्याला या ठिकाणी एक भौमितिक आकार वापरून चित्र तयार करून दाखवलेलं आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की आयताकार हा लाल रंगाने रंगवायचा आहे. तर बघूया कुठं कुठं आपल्याला लाल रंग द्यावा लागणार आहे. बघा, हा आहे आयताकार. या ठिकाणी आपल्याला लाल रंग द्यायचा आहे. त्याच पद्धतीने हा जो मोठा आयत आहे याला देखील लाल रंग द्यायचा आहे. आणि या ठिकाणी हा जो तोंडाचा आयताकार आहे याला देखील लाल रंग द्यायचा आहे. त्यानंतर त्रिकोण हिरव्या रंगाने रंगव. या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हिरव्या रंगाने रंगवायचं आहे. त्यानंतर बघा, गोल निळ्या रंगाने रंगव. आता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गोल आहे, हा जो चेहऱ्याचा गोल भाग आहे, या ठिकाणचे जे 3 गोलाकार आहेत याला आपल्याला काय करायचं आहे? निळ्या रंगाने रंगवायचं आहे. अशा पद्धतीनं चित्र पूर्ण करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अचूक गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 8. जोड्या जुळव कोणत्याही 2 एकूण 2 गुणांसाठी. बघितलं तर आपल्याला या ठिकाणी वस्तू दिलेल्या आहेत आणि या वस्तूंचे भौमितिक आकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. कोणत्याही 2 चित्रांच्या जोड्या जर आपण योग्य जुळवल्या तर आपल्याला या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. जसं की या ठिकाणी आहे बघा बॉल. बॉलचा आकार आहे गोल. वर्तुळाकार म्हणजे या ठिकाणी बॉलची आणि ह्या वर्तुळाकाराची आपल्याला काय करायची आहे? जोडी लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, दुसरा आहे सिलेंडर. सिलेंडर हे या आकाराचा असल्याने आपल्याला सिलेंडरची आणि आपल्याला त्याची जोडी लावायची आहे. त्यानंतर बघा, हा जो कंपॉस आहे, कंपॉसची जोडी आपल्याला याच्यासोबत लावायची आहे. तर कोणाची जोडी आपल्याला यासोबत लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी कोणत्याही 2 चित्राच्या अचूक जर जोड्या लावल्या तर त्याला त्या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2री मधील जे काही गणिताचे प्रश्न आले होते, गणिताचा पेपर आला होता, त्या संदर्भात, त्याच्या उत्तरासंदर्भात माहिती घेतली. याचबरोबर आपण आजचे जे इयत्ता 3री, 4थी आणि 5वीचे गणिताचे पेपर होते त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची होती याचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व व्हिडिओंची लिंक देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता.